आज बघताय आपली स्पेशल पापलेट थाळी आज आपण रेडी केलेली आहे। बघताय केवढी सुंदर दिसते। इकडे आपण तांदळाची भाकरी बनवलेली आहे, त्याच्यानंतरला हा मस्तपैकी पापलेटचा रस्सा, इकडे पापलेट फ्राय आईने बनवलेली आहे, त्याच्यानंतरला इकडे कांदा आणि लिंबू आहे आणि हा इकडे राईस आहे। तर आज बघताय आपला मस्तपैकी पापलेट थाळीचा बेत आहे। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज ना आपल्या घरी बनणार आहे पापलेट थाळी। हा, तर आई तुम्हाला बनवून दाखवणार आहे पापलेट थाळी। तर तुम्ही कशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने एकदम चमचमीत आणि चटपटीत पापलेट थाळी बनवू शकता ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। मंडळी आई ना आता मार्केटमध्ये गेली होती आणि मार्केटमधून आईने बघताय हे पापलेट मस्तपैकी स्वच्छ करून आणलेले आहेत आणि हे आता फ्राय साठी आहेत ना, आणि हे फ्राय करायला घेतले, साफ धुवून मध्ये घेतले, साफ करून। आणि आपण कालवण्यासाठी वेगळे काढून ठेवलेस ना, कालवण्यासाठी वेगळे ठेवलेत मी। हा, तर आता फ्राय साठी हे सर्व आपण कटिंग करून घेतलेले आहेत ना, ते मॅरिनेट करायला घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये आता काय टाकते तू? आता मी ना ह्याला लिंबू लावते। हे पहिला आपण लिंबू पिळून घेतोय वरतून। लिंबू नेहमी पिळायचा, एकदम टेस्ट ना छान लागते फ्रायची। त्याच्यासाठी आपण हा इकडे अर्धा लिंबू कटिंग करून घेतलेला आहे, त्याच्यावरून एक पिळून घेतलाय, एक थोड्याच्या टायमाच्या नंतरला आपण पिळू। आणि हा इकडे आला लसूण पेस्ट आईने रेडी केलेली। तर ह्या जवळपास किती लसणीची पेस्ट बनवले? मी एक लसणीचा कांदा घेतलेला, हे अर्धा कालवणाला मी ठेवलंय, मिक्सर मध्ये वाटून आपण पेस्ट बनवले। अर्धी हे मी फ्राय करायला घेतले लसूण पेस्ट, अर्धी फ्राय करण्यासाठी आणि अर्धी आपल्याला लागणार आहे कालवणासाठी। तर कालवणासाठी इकडे काढून ठेवलेली आहे आपण। ह्याच्यामध्ये आता आई काय घालते? मसाला घालून घेते। किती चम्मच आपल्याला साधारण मसाला घालायचा आहे? मी 2 चम्मच घेतलेत। 2 चम्मच मसाला घालून घ्यायचा आहे। 1 चम्मच हळद घेतलाय, छोटा चम्मच आहे। 1 छोटा चम्मच हळद, 1 चम्मच इकडे मीठ घेतलेला आहे। 1 चम्मच मीठ घालून घेतोय। हा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आतमध्ये बघताय आपण कटिंग केलेली आहे, म्हणजे आतमध्ये सर्व मसाला लागला पाहिजे, त्याच्यासाठी दोन्ही साईडला ना कट मारून घ्यायचे, म्हणजे कसं छान आतमध्ये मसाला जातो आणि जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा सुद्धा आपल्याला छान लागतात ते। आई जवळपास हे मॅरिनेट करायला किती टाइम आपल्याला ठेवायचं आहे? 10 ते 15 मिनिटं ठेवायचं। अच्छा, 10 ते 15 मिनिटात होऊन जातो ना। 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे सर्व मिक्स करून पापलेटना सर्व मसाला वगैरे लावून मॅरिनेट करून ते 10 ते 15 मिनिटं ऍटलिस्ट ठेवायचं आहे, म्हणजे कसा मसाला व्यवस्थित त्यांना आतमध्ये मुरतो। तर इथे ना आपला व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे। आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं ह्याला मॅरिनेट करायला ठेवायचं। मंडळी आपण जो रस्सा आहे ना तो ओल्या खोबऱ्यात बनवणार आहोत, त्याच्यासाठी हा बघताय आता आपण सुरू केलेला आहे खोबरा किसायला। अर्धा वाटी आपण खोबरा घेतलेला आहे आणि तो इथे किसून घेतो। रस्सा बनवण्यासाठी ना आपल्या सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत। तर आई ह्याच्यामध्ये तू काय काय घेतलंय? आता ना मी हे वाटप करायसाठी इथं ओलं खोबरं घेतलंय। हा, आपण अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं किसून। इथे 4 हिरवी मिरची घेतलेली आहेत, इथे कोथिंबीर घेतलाय आणि इथे 5 लसणीच्या पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे घेतलेत। हे आपल्याला वाटप करायचं आहे। आणि इथे ना 1 टमाटर घेतलाय आणि इथे काश्मीरी मिरची घेतलेला आहे। किती काश्मीरी मिरच्या घेतल्या? जवळपास अर्धी वाटी म्हणजे घेतल्या, ते भिजत घातलेले, गरम पाण्यात भिजत घालून आपण ठेवलेले, त्याच्यामुळे ते सॉफ्ट झालेले आहेत। आणि हे टमाटर आणि काश्मीरी मिरची मी हे वेगळं वाटप करणार आहे। हा, आणि हे वेगळं वाटप करते। या सर्व गोष्टींचं अलग वाटप करायचं आहे आणि टोमॅटो आणि काश्मीरी मिरचीचं अलग करायचं आहे। काश्मीरी मिरची आपण खास करून रस्स्याला कलर येण्यासाठी घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे रस्सा एकदम छान दिसतो। मंडळी आपले दोन्ही वाटण करून झालेलं आहे। इकडे खोबरा आणि मिरचीचं आहे आणि त्याच्यानंतर इकडे आपण काश्मीरी मिरची आणि टोमॅटोची मस्तपैकी वाटण करून रेडी केलेले आहे। बघताय अशा प्रकारे मिरच्या घेतल्याने एकदम छान लाल कलर येतो। आपण रस्सा बनवायला घेतो। इथे आपण फोडणी द्यायला सर्वात पहिले लसूण एकदम कटिंग करून त्याचे तुकडे बनवून आपण तेलामध्ये आता फोडणी द्यायला सुरुवात करतोय। इकडे वाटप केलेला आपण मसाला घालून घेतोय आतमध्ये। नंतर हा इकडे आपण काश्मीरी मिरची आणि टोमॅटोचं वाटण केलेला तो सुद्धा घालून घेतो याच्यामध्ये।
चांगला मसाला ना तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचा, म्हणजे चांगला कालवण्याला टेस्ट लागते. आता आपलं वाटण बघते केवढा भारी झालेला आहे आणि फोडणी दिल्याच्या नंतरला ही छान अशी ग्रेव्ही रेडी होते. आपल्याला घरचा मसाला पण टाकायचा आहे, तो मी 1 चमच घालून घेते. 1 छोटा चमच हळद घालून घेते. धना मसाला चांगला सर्व मिक्स करून घ्यायचा आहे. ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला किती पाहिजे ना, रस्सा किती आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे. आणि याच्यामध्ये आता 1 चमच आपण मीठ घालून घेते. इथे ना आपण कालवणासाठी अलगसे पापलेट काढून ठेवले होते आणि याला सुद्धा आपण आलं लसूण पेस्ट लावून ठेवला होता. तर याच्यामध्ये आता आपण सर्व जे पापलेट आहे ते घालून घेतोय. नेहमी आपल्याला ना मच्छीचं कालवण घातलं तर त्याच्यात काहीतरी आंबट टाकावालाच लागतं. हे मी इथे कोकम घेतलंय, कोकम घालून घेते. तर मंडळी आता आपण फ्राय करण्यासाठी इकडे मसाला रेडी करतोय. आज आपण करणार आहोत रवा फ्राय. त्याच्यासाठी इथे बघताय आपण सर्वात पहिला रवा घेतलेला आहे. जवळपास 4 चमच आपण इकडे रवा घेतलाय. त्यानंतर इकडे आपण मसाला घेतलेला आहे. 2 चमच आपल्याला मसाला घ्यायचा आहे आणि इकडे 1 चमच मीठ सुद्धा घेतलेलं आहे आणि इकडे 1 छोटा चमच हळद सुद्धा घालून घेतलंय. त्यानंतर इकडे आपण 1 चमच तांदळाचं पीठ सुद्धा घालून घेतलंय. तांदळाच्या पिठाने कसं जे पापलेट आहेत ते एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात. या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इकडे आपला एकदम मसाला व्यवस्थित रेडी झालेला आहे आणि इकडे आपण पापलेट मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते सुद्धा व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. आता याला मस्तपैकी असा वरून मसाला लावायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी अशा प्रकारे पॅनवर तुम्हाला फ्राय करायचं आहे. तर मंडळी आपल्या सर्व गोष्टी छानपैकी रेडी झालेल्या आहेत आणि आता आपण जेवायलाच बसलेलो आहोत. आणि आज बघताय आपली स्पेशल पापलेट थाळी आज आपण रेडी केलेली आहे. बघताय केवढी सुंदर दिसते. इकडे आपण तांदळाची भाकरी बनवलेली आहे, त्याच्यानंतरला हा मस्तपैकी पापलेटचा रस्सा. इकडे पापलेट फ्राय आईने बनवलेली आहे, त्याच्यानंतर इकडे कांदा आणि लिंबू आहे आणि हा इकडे राईस आहे. तर आज बघताय आपला मस्तपैकी पापलेट थाळीचा बेत आहे. आणि हा बघताय आपण रस्सा बनवलेला आहे मस्तपैकी, एकदम छान रस्सा झालेला आहे. हा बघा पापलेटचा एकदम मस्त नॉर्मल, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही बनवले, मीडियम लेवलला आपण रस्सा बनवलेला आहे. तर या सर्वांनी जेवायला पापलेट थाळी खायला या सर्वांनी. तर मंडळी आज आपण बनवली होती पापलेट थाळी आणि अतिशय छान झालेली आहे. पापलेट कशा प्रकारे आपण फ्राय केला, त्याच्यानंतरला मस्तपैकी पापलेटचा आपण रस्सा बनवला. तर कशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने ही पापलेट थाळी बनवू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. तर आय होप तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.